नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमधून शिकणार आहोत मराठी अक्षर भारती इयत्ता 9वी या पाठ्यपुस्तकातील संतवाणी संत कृपा झाली हा संत बहिणाबाईंचा सुंदर असा अभंग। यापूर्वी आपण संत बहिणाबाई यांचा थोडक्यात परिचय पाहूया, जो आपल्याला पाठ्यपुस्तकातून दिलेला आहे। संत बहिणाबाई यांचा कालखंड आहे 1668 ते 1700। वारकरी संप्रदायातील संत कवयित्री संत तुकाराम यांच्या शिष्या, ओव्या, श्लोक, आरत्या इत्यादी रचना त्यांच्या प्रसिद्ध आहेत। संत तुकाराम यांच्या काव्यरचनेचा आणि व्यक्तिमत्वाचा बहिणाबाई यांच्या काव्यरचनेवर प्रभाव जाणवतो। भक्तिभावनेचा उत्कट आविष्कार हा त्यांच्या अभंग रचनेचा विशेष। प्रस्तुत अभंगात संत बहिणाबाई यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायरूपी इमारत उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा आहे याचे सुंदर असे वर्णन केले आहे। चला तर मग आपण हा अभंग पहिल्यांदा गाऊया, त्यानंतर त्याचा अर्थ सुद्धा समजावून घेऊया। संत कृपा झाली इमारत फळा आली, संत कृपा झाली इमारत फळा आली, इमारत फळा आली, इमारत फळा आली। ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया, ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया। नामात याचा किंकर तेने रचिले ते आवार, नामात याचा किंकर तेने रचिले ते आवार। संत कृपा झाली इमारत फळा आली, संत कृपा झाली इमारत फळा आली, इमारत फळा आली, इमारत फळा आली। जनार्दन एकनाथ खांब दिधला भागवत, जनार्दन एकनाथ खांब दिधला भागवत। तुका झाला से कळस भजन करा सावकाश, तुका झाला से कळस भजन करा सावकाश। संत कृपा झाली इमारत फळा आली, संत कृपा झाली इमारत फळा आली, इमारत फळा आली, इमारत फळा आली। बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपणा केले ओजा, संत कृपा झाली इमारत फळा आली, संत कृपा झाली इमारत फळा आली, इमारत फळा आली। आता आपण पाहूया या अभंगाचा अर्थ। संत कृपा झाली इमारत फळा आली म्हणजेच संतांची कृपा झाली व त्याच्यामुळे वारकरी संप्रदायाच्या मंदिराची जी इमारत आहे ती पूर्ण झाली, फलद्रूप झाली असा या ओळींचा अर्थ आहे। संतांबद्दलचा बहिणाबाईंच्या मनातील परम आदरभाव येथे दृष्टीस पडतो आणि या वारकरी संप्रदायालाच बहिणाबाईंनी इमारतीचे रूपक योजिले आहे। ज्ञानदेवे घातला पाया उभारिले देवालया, या वारकरी संप्रदायाची जी इमारत आहे त्याचा पाया ज्ञानेश्वरांनी रचला। आपल्या ज्ञान व भक्ती यांच्या जोरावर ज्ञानेश्वरी या इमारतीचा पाया त्यांनी निर्माण केला। वारकरी संप्रदायाची स्थापना त्यांनी केली। भक्तिभावनेचा उत्कट आविष्कार
त्यांच्या अभंगातून आढळतो। वारकरी संप्रदायाच्या इमारत उभारणीमध्ये संतांच्या कामगिरीचे बहारदार रूपकात्मक वर्णन या अभंगामध्ये संत बहिणाबाईंनी केलेले आहे। पुढच्या ओळी आहेत, नामा तयाचा किंकर तेने केला हा विस्तार। नामा म्हणजे संत नामदेव आणि किंकर म्हणजे दास किंवा सेवक। संत नामदेवांनी वारकरी संप्रदायाची स्वतःची कीर्तन पद्धती निर्माण केली। संप्रदायाचा प्रसार त्यांनी पंजाबपर्यंत तर केलाच, याशिवाय विविध संतांची चरित्रे व स्वतःचे चरित्र आत्मचरित्र लिहून एक प्रकारे त्याचे दस्तऐवजीकरण म्हणजेच डॉक्युमेंटेशन केले। संत नामदेवांनी संत ज्ञानदेव नामदेव यांच्या काळामध्येच संत गोरोबा, संत सावता महाराज, संत चोखोबाराय, संत नरहरी महाराज, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत सोयराबाई, संत विसोबा खेचर, संत परिसा भागवत इत्यादी संत मंडळींची विविध वर्णने संत नामदेवांनी सुद्धा लिहून ठेवली। संत बहिणाबाई सांगतात, या वारकरी संप्रदायाचा दास बनण्याचे महान कार्य संत नामदेव यांनी केले। त्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रसार संपूर्ण भारतभर केला। वारकरी संप्रदायाचा दास बनून जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत वारकरी संप्रदायाचे संवर्धन व संगोपन केले आणि वारकरी संप्रदायाला एक व्यापक स्वरूप प्राप्त करून दिले। त्यानंतर पुढची ओळ आहे, जनार्दन एकनाथ खांब दिधला भागवत। संत जनार्दन व संत एकनाथ यांनी या भागवत संप्रदायाची निर्मिती करून वारकरी संप्रदायाला त्याची जोड दिली। वारकरी संप्रदायाला व्यापक स्वरूप देण्याचा आटोकाट प्रयत्न या दोन्ही संतांनी केला आणि या वारकरी संप्रदाय रूपी इमारतीला त्यांच्या गुरुकृपेने आणखी बळकट केले। तुका झालासे कळस भजन करा सावकाश। संत तुकोबा या भागवत संप्रदाय रूपी इमारतीचे कळस ठरले। तुकोबांच्या काळात संत जनागडे महाराज, संत रामेश्वर भट वगैरे हे तुकोबांचे सहकारी होते। तुकोबांच्या पश्चात झालेले संत निळोबाराय हे वारकरी संप्रदायातील म्हणजेच परंपरेतील शेवटचे संत होत। तुकोबांच्या शिष्या असलेल्या व ज्यांना तुकोबांचा प्रत्यक्ष सहवास लाभला त्या संत बहिणाबाई या इमारतीवरील पताका म्हणजेच ध्वज झाल्या। संत बहिणाबाई सांगतात, या वारकरी संप्रदाय रूपी इमारतीची ध्वजा सतत फडकत ठेवण्याचे कार्य, त्याची धुरा सांभाळण्याचे काम मी माझ्या खांद्यावर घेतले आहे। ती एक प्रकारची जबाबदारी माझ्यावर आहे। निरूपणाच्या माध्यमातून मी वारकरी धर्माचा प्रचार व प्रसार करत आहे। निरूपणातून मी ही जबाबदारी पार पाडत आहे। निरूपणा केले ओजा म्हणजेच मी ही जबाबदारी पार पाडत आहे। तर अशा प्रकारे सुंदर अशा अभंगाचा हा अर्थ आपण पाहिला। तरीही काही शंका असल्यास तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता। नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या अभंगाचा स्वाध्याय सोडवून घेणार आहोत। धन्यवाद।